गावामध्ये किशोर नावाचा एक गरीब माणूस राहायचा. किशोर सकाळी सकाळी आपल्या कामावर जाण्यासाठी निघत होता की तेव्हा त्याची बायको चंपा त्याला बोलली, घरचं राशन पाणी सगळं काही संपलेलं आहे. संध्याकाळी जेव्हा घरी येत असणार ना तर तेव्हा डाळ आणि तांदूळ घेऊन या. देवाला प्रार्थना करशील चंपा की आज मला कुठली चांगली सवारी मिळावी. मी तुम्हाला किती वेळा बोललेली आहे की तुम्ही तुमच्या त्या हत्तीला विकून टाका आणि एखादी दुसरा व्यवसाय सुरू करा. नाही चंपा, हा हत्ती माझ्या बाबांची निशाणी आहे. अरे असल्या निशाणीचा काय फायदा ज्यामुळे तुमच्या आणि माझ्या उपाशी मरण्याची वेळ आली आहे. आपल्या मनात कधी पण निराशाला जन्म द्यायचा नसतो. प्रत्येक रात्रनंतर सकाळ होत असते. एवढं बोलून किशोर आपल्या घरातून बाहेर निघाला. तो आपल्या हत्तीवर बसून काही दूरच निघाला होता की तेव्हा गावाचा मुखिया किशोर त्याला बोलला, किशोर, तुझा हा हत्ती नेमका कोणत्या कामाचा आहे? मी काही समजलो नाही मुखियाजी. ईश्वर तुझ्या गावात राहतो, त्या गावात कुठला टुरिस्ट येत नाही. पूर्ण दिवस तू या हत्तीवर बसून फिरत राहतो आणि एक रुपया घेऊन पोरांना सैर करवतो. जेवढा कमवतो त्याहून तर तुझा हा हत्ती खाऊन जातो. जे पण आहे मुखियाजी, पण मी आनंदी आहे. आज जमीनदार विचारपूस करायला माझ्याकडे आला होता. बोलून गेला की किशोर भेटला तर त्याला सांगाल की माझ्या हवेली येऊन जा. मुखियाच्या बोलण्यावर किशोर जमीनदारच्या हवेलीवर पोचला. मुखियाजी सांगत होते की तुम्ही मला आठवण केली. हो हो, आठवलंय. ते काय आहे की तुझ्या वडिलांनं माझ्याकडून कर्ज घेतला होता आणि ते कर्ज चुकवण्याच्या आधीच ते स्वर्ग पधारले. ते कर्ज आता तू चुकवणार. जमीनदार साहेब, माझ्या बाबांनी आमचं शेत पण तर तुमच्याजवळ गिरवी ठेवलंय. तुझ्या त्या वडिलाच्या बंजर शेताचं मी काय करू? मला माझे पैसे हवे. पुढच्या 1 महिन्या आतमध्ये जर तू माझे पैसे नाही परत केले तर मी तुझा हत्ती तुझ्याकडून घेऊन घेईल आणि त्या बंजर जमिनीचे कागद तुझ्या तोंडावर मारील. आता तू जाऊ शकतो. अरे रतन, तू अचानक का? जिजाजी, मी आपल्या ताईकडे येऊ शकत नाही का? अरे नाही नाही रतन, अशी काही गोष्ट नाहीये. अचानक तुला बघितलं ना म्हणून असं विचारलं. काय झालं जिजाजी? तुमच्या चेहऱ्यावर ही चिंता कसली? आता तुला काय सांगू, बाबांनी जमीनदाराकडून काही पैसे उधार घेतले होते आणि त्याच्या बदल्यात आपलं शेत त्याच्या जवळ गिरवी ठेवलं होतं. आज जमीनदारनी मला बोलवलं आणि म्हटलं की आपल्या बाबांचा कर्ज मला चुकवावं लागेल आणि जर मी 1 महिन्यात त्याचा कर्ज नाही चुकवला तर तो माझ्या हत्तीला म्हणजे माझ्या बाबांच्या शेवटच्या निशाणीला माझ्याकडून हिरावून घेईल. जेवढं मला माहीत आहे जिजाजी, तुम्ही कधी हिंमत हारत नाही. तर तुम्ही आरामात झोपून जा. आपण सकाळी या मुद्द्याला ठीक करायचा प्रयत्न करू. रतनचं बोलणं ऐकून किशोर हसायला लागला. दुसऱ्या दिवशी जमीनदार जवळ मुखिया येऊन बोलला, जमीनदार साहेब, काय किशोर तुमच्या जवळ आला होता? हो हो, आला होता. जसा तू म्हटलं होता मुखिया, मी तसंच केलं. खूप चांगलं केलं जमीनदार साहेब. तुम्हाला नाही माहीत की त्याच्याकडे जो हत्ती आहे त्याची बाजारात किंमत किती होऊ शकते. बघ मुखिया, तुझ्या म्हटल्यावर मी त्याला 1 महिन्याचा वेळ तर दिला आहे, पण असं नाही व्हावं की तो 1 महिन्याच्या आतमध्ये आपल्या बापाचा सर्व कर्ज चुकवून टाकेल आणि माझ्या हातून त्याच्या वडिलांची गिरवी उपजाऊ जमीन पण चालली जाईल, ज्यानं प्रत्येक वर्षी मला लाखोंचा फायदा होतो. चिंता करू नका जमीनदार साहेब. मला पूर्ण विश्वास आहे की किशोर 1 महिन्यात ती रक्कम तुम्हाला नाही देऊ शकत. अरे तो कमावतोच किती, आणि मी तर ऐकलंय हे पण की कधी कधी त्याच्या घरी चुला पण जळत नाही. मी तुमचा अजून पण लाखांचा फायदा करविल. एवढं बोलून मुखिया तिथून निघून गेला. इथे रतन आपल्या जिजांना किशोरला बोलला, जिजाजी, माझा जो धावा आहे तुम्ही तिथे काम का नाही करत? नाही रतन, मी आपलं गाव सोडून नाही जाणार. जियाजी, तुम्ही समजत का नाही? तुमचं गाव हे सुंदर पहाडांवर बसलेलं आहे, तरीही इथे कुठले पर्यटक येत नाही. तुमचा हत्ती ह्या गावात कुठल्या कामाचा नाही. तू चिंता करू नको रतन, मी कुठला ना कुठला उपाय नक्की शोधेल. रतन तिथून निघून गेला आणि किशोर रात्रीच्या वेळेस एका गाढ विचारमध्ये पडला. किशोरची बायको चंपा किशोरला बोलली, आता तुम्ही काय करणार हो?
जर का 1 महिन्याच्या आतात तुम्ही जमीनदारला पैसे नाही दिले तर तो तुमच्या बाबांची शेवटची निशाणी पण तुमच्याकडून घेऊन टाकेन, ज्यावर तुम्ही सगळ्यात जास्त प्रेम करता. मी ह्याच गोष्टीला घेऊन परेशान आहे चंपा. मला समजत नाही आहे की जमीनदार माझ्या बाबांच्या गिरवी ठेवलेल्या शेताला बंजर का म्हणतोय. नक्कीच आमच्या गावाच्या मुखियाने त्याचे कान भरले असतील. तुमच्या शेतामधून त्याला लाखांचा फायदा होतो ना. काय असं नाही होऊ शकत की आपण त्याचे पैसे देऊन टाकू आणि तुमचं शेत तुम्हाला परत भेटून जाऊ. चंपाचं बोलणं ऐकून रतन गाढ विचारमध्ये पडला आणि बोलला, जे मी विचार केलाय जर त्या विचारात मी सफल झालो तर असं नक्की होऊ शकतं. ते कसं? उद्या सांगेल. दुसऱ्या सकाळी किशोर जंगलामधून खूप सगळी लाकडं कापून घेऊन आला आणि लाकडांना कापून कापून टांग्याचा आकार देऊ लागला. चंपा, ये माझी मदत कर. चंपा आपल्या नवऱ्या किशोरची मदत करू लागली. 2 दिवसाच्या आतच किशोरने एक सुंदर मोठा टांग्याचा बॉक्स बनवून तयार करून टाकला. याच्यावर एक सुंदर पेंट करायचा राहिला आहे, ज्याने हे अजून सुंदर दिसणार. चंपाने त्या लाकडाच्या बॉक्सला वेगवेगळ्या रंगाने रंगून दिलं. किशोरने त्या लाकडाच्या बॉक्सला हत्तीच्या माग एकदम तसंच फिट केलं जसं घोड्याच्या माग टांगा फिट होतो. हा तर खूप चांगला दिसायला लागलाय हो. ह्या प्रकारे तर तुम्ही तुमच्या हत्तीने घोडागाडीचं पण काम करून घेऊ शकता. आपली आमदनी तर वाढून जाईल. तुमचं डोकं तर कमालचं आहे हो. नाही चंपा, माझ्या मनात तर काही अजूनच चालतंय. जेव्हा रतनने आपल्या ढाब्यावर काम करायला मला म्हटलं तेव्हा माझ्या डोक्यात तेव्हाच एक योजना आली होती की का ना मी आपल्या हत्तीवर ह्या प्रकारचा बॉक्स बनवू आणि चालता फिरू आणि एक चालता फिरता ढाबा बनवू. आजकाल आधुनिक जमाना आहे आणि लोकांना काही ना काही नवीन नेहमी हवं असतं. तुम्ही एकदम बरोबर बोलत आहात हो. किशोर आपल्या हत्तीला घेऊन सरळ रतनच्या गावी पोचला. रतन खूप विचित्र प्रकाराने घाबरला आणि किशोरला बघून बोलला, अरे वा जियाजी, तुम्ही तर कमाल करून टाकली. हे तर खूपच सुंदर दिसतंय. तुम्ही तर घोडागाडीच्या व्यतिरिक्त हत्ती गाडी बनवली. तुला माझी मदत करायची होती ना रतन. मला हे हवंय की तू आपल्या ढाब्यामधून काही चांगलं बनवून दे. मी तुझं बनवलेलं जेवण आपल्या ह्या हत्ती गाडीवर विकणार. संध्याकाळपर्यंत जे पण मुनाफा होईल अर्ध अर्ध वाटून घेऊ. अरे जियाजी, तुमचा हा हत्ती धाबा तर ढावेल. आणि हो, मी फक्त जेवण नाही बनवणार, पण आता तुमच्या हत्ती गाडीवर बसून लोकांना आपल्या हातांनी भोजन चारणार पण. रतनने खूप सगळे स्वादिष्ट व्यंजन तयार केले आणि खूप सुंदरताने रतनच्या हत्तीच्या बग्गीमध्ये सजवले. किशोर रतनला बसवून हत्तीला घेऊन निघून गेला. तो काहीच दूर पोचला होता की तेव्हा त्याला उभी राहिलेली एक बस दिसली. बसचा कंडक्टर किशोरकडे येऊन बोलला, अरे बाबा, तुझ्या हत्ती गाडीतून तर खूप चांगला सुगंध येतोय. हो साहेब, हा एक प्रकारचा ढाबा आहे. जर तुम्हाला हवं तर तुम्ही भोजनचा स्वाद घेऊ शकता आणि तुमच्या सवारीला पण इथे येऊन तुम्ही भोजन चारू शकता. कंडक्टर ताबडतोब आपल्या सवारीयांना तिथे घेऊन आला आणि ते सगळेजण आत बसून जेवणाचा आनंद उचलायला लागले. एक ग्राहक आनंदाने बोलला, खूपच स्वादिष्ट भोजन आहे, मज्जा आली. पहिले ह्या पहाड्यांवर जेव्हा बस खराब होऊन जायची तेव्हा घंटोंशी भुकं राहावं लागत होतं. आता तर ही समस्या पण समाप्त झाली. मी यामध्ये आपला मोबाईल नंबर पण टाकला आहे साहेब. तुम्हाला कधी बोलवायचं असेल तर तुम्ही फोन करून द्याल. मी लगेच पोहोचून जाईल. काहीच दिवसानंतर किशोरचा हाती गाडीचा ढाबा आजूबाजूच्या इलाक्यामध्ये प्रसिद्ध व्हायला लागला आणि दूर दूरून टुरिस्ट फक्त हाती गाड्या ढाब्यामध्ये बसून जेवणाचा आनंद घेण्यासाठी किशोरच्या गावी यायला लागले. तुम्ही तर कमालच केला हो. तुम्ही तर ते सगळं करून दाखवलं ज्याची मी कल्पना पण नाही केली असते. आपल्या गावामध्ये टुरिस्ट नाही येत होते, पण आता ते फक्त तुमच्या हत्ती गाडीच्या ढाब्याला बघण्यासाठी आणि जेवणाचा आनंद घेण्यासाठी इथे तर टुरिस्ट यायला लागले. ही सगळी देवाची कृपा आहे चंपा. जियाजी, तुमच्या मेहनतीला पण नजरअंदाज नाही करू शकत. तुमच्या डोक्याचा पण जबाब नाही. आज जो पण पर्यटक येतो फक्त तुम्हालाच विचारत असतो. असंच 1 महिना निघून गेला. जमीदार साहेब, तुमच्या चेहऱ्यावर क्रोध का झळकतो आहे?
बकवास बंद कर मुखिया. मला वाटतं की तुझी गोष्ट मला ऐकायलाच नव्हती पाहिजे. काय झालं? अरे तुला माहित पण आहे, आज गावातले लोक तुझे आणि माझं नाव सोडून किशोरच्या नावाची माळा जपत आहे. अरे दूर दूरपर्यंत पर्यटक फक्त त्याचं नाव विचारत इथे येतात आणि हे सगळे एका महिन्यात झालं आहे मुखिया. 1 महिन्या अगोदर किशोरचं कोणाला नाव पण माहीत नव्हतं. मला तर वाटतंय की तुझी गोष्ट ऐकून मी खूप मोठा मूर्खपणा केला आहे. चिंता नका करू. त्याचं नाव विचारता येतात ना, तर त्याचं मतलब हे नाही की तो इतका धनवान झाला आहे की तो आपल्या बापाचा कर्ज चुकवू शकेल. बघाल, तो तोंड पाडून येणार आणि म्हणणार की जमीनदार साहेब, पैशांचा बंदोबस्त नाही झाला. त्या क्षणी तुम्ही त्याचा हत्ती त्याच्याकडून हिरावून घ्याल आणि आता हत्ती गाडी धाबामध्ये परिवर्तित झाला आहे. आता तुम्हाला डबल मुनाफा होणार. तेव्हा तिथे किशोर गावाच्या काही लोकांना घेऊन पोचला. असं कधी नाही होणार मुखियाजी. तुम्ही जे स्वप्न बघितलं होतं ते अपूर्णच राहणार. तुला म्हणायचं काय आहे? किशोरने आपले खिशामधून नोटांची गड्डी काढून जमीनदारच्या तोंडावर मारली. हा काय उद्धटपणा आहे किशोर? हा उद्धटपणा नाही जमीनदार साहेब, पण कर्ज चुकवायचा माझी स्टाईल आहे. आता लवकर माझ्या बाबांचे शेत मला वापस करून द्या, जे तुम्ही वचन दिलं होतं. मी तुला असा कुठला शब्द नव्हता दिला. काही वेळा अगोदर तुम्ही आणि मुखियाजी जी गोष्ट करत होते त्या सगळ्या गोष्टी या गाववाल्यांनी ऐकल्या. याच्या पहिले की ते रागात येऊन काही करून टाकतील, मला माझं शेत वापस करून द्या. जमीनदार त्या सगळ्या लोकांचे चेहरे बघून घाबरून गेला आणि त्याने ताबडतोब किशोरचं शेत त्याला परत देऊन दिलं आणि जमीनदार आणि मुखिया तोंड पाडून बघतच राहिले.